आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तो तिथे सापडला की स्वानंदी ठरली चोर. हे त्या स्वानंदीचे इतके भजनी लागलेत ना, काहीही फरक पडणार नाही हार मिळाला तरी. हे परत तिला थांबवणार आणि येरे माझ्या मागल्या चालूच राहणार. मम्मा, आपल्यात काय बोलणं झालंय हे कदाचित विसरलाय तुम्ही. मणी आणि स्वानंदी सेल्फ रिस्पेक्ट असलेले इमोशनल लोक आहेत. स्वानंदीची चोरी पकडली गेली आणि त्याचा बबरा झाला. त्यानंतर डॅडने जरी त्यांना माफ केलं ना, तरी ते दोघे आपल्याला तोंड दाखवायला धजावणारच नाहीत. कारण त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट त्यांना इथे राहूच देणार नाही. मग डॅडने त्यांना कितीही सांगितलं तरीही. आणि न जाणू इतकं सगळं झाल्यानंतर कदाचित डॅड स्वतःच त्यांना हाताला धरून घराबाहेर काढतील. आणि मम्मा, डॅड म्हणालेत ना काहीतरी मार्ग काढूया. पण त्यांनी मार्ग काढण्यापेक्षा आपणच जर त्यांना मार्ग दाखवला तर. येतंय का काही लक्षात? फक्त सगळ्यांसमोर योग्य वेळी स्वानंदीची चोरी पकडली गेली पाहिजे आणि त्याच योग्य वेळेची वाट बघतीये. गुड मॉर्निंग स्वानंदी. चहा. अहो मी आत्ताच उठली आहे, मला फ्रेश तर होऊ द्या. अहो मग यालाच तर भेटते म्हणतात. किती वाजले? 9 वाजले असतील. 9 वाजले? अहो मग तुम्ही मला उठवलं का नाही? मी इतका वेळ झोपले मलाच नाही कळलं. मला बंगल्यावर जायला पाहिजे, शालिनी मॅडम वाट बघत असतील. तुला सांगते, ही स्वानंदी जेव्हापासून आमच्या आयुष्यात आली आहे ना, तेव्हापासून काही ना काही वाईटच घडत राहिलंय. आमचे हे पण ऐकत नाही. हिला ठेवून घेतलीये घरात. स्वानंदी, तुम्हाला कुठेही जाऊन काही काम करायची गरज नाहीये. तुम्ही एक काम करा, हा चहा प्या. आणि हा चहा छान झालाय. कालची खिचडी जरा 19-20 झाली चुकून, पण हा चहा छान झालाय. आणि मी चहा चांगलाच बनवतो. घ्या, बिंदास्त प्या. कसा झालाय? म्हणे सर छान झालाय चहा, पण मला खरंच बंगल्यावर जायला हवं. शालिनी मॅडम वाट बघत. एक मिनिट, काय चाललंय तुमचं? बंगल्यावर जायचंय, काम करायची. मॅडम काय पैसे देतात का तुम्हाला त्या कामाचे? पैसे? हा, पैसे मिळतात का? नाही ना. म्हणजे ज्या कामाचे आपल्याला पैसे मिळत नाही म्हणजे ती नोकरी नाहीये. ती सकाळी लवकर उठून बॉसला जाऊन रिपोर्ट करायचा आहे. आणि स्वानंदी, एक सांगू का, तुमचा चेहरा एक बोलतोय आणि तुमच्या मनात वेगळं काहीतरी चाललंय. अहो स्पष्ट दिसतंय. काल तिथे अपमान झाल्यामुळे तुम्हाला त्या घरात जाऊन काम करायची अजिबात इच्छा नाही. मग का जबरदस्ती करताय? तसं नाही म्हणे सर. मग कसं आहे, शालिनी मॅडम काय म्हणतील, त्यांना काय वाटेल, या विचाराने तिथे जाऊन काम करायची काही गरज नाहीये. आता तुम्हाला आनंद मिळेल अशा वातावरणात जाण्याची तुम्हाला गरज आहे. आणि ते वातावरण बाहेर आहे. छान पाऊस पडतोय, हिरवा निसर्ग आहे, थंडगार हवा आहे. आणि आपण लॉंग ड्राईव्हला जातो. मस्त गाणी ऐकूयात, तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. अहो पण तुमचं ऑफिसला टाकली सुट्टी. तुम्ही पटकन फ्रेश व्हा, आपण जातोय. अहो पण काही नाही, पटकन फ्रेश व्हा, चहा संपवा, मी वाट बघतो. संचिता, संचिता, संचिता कुठेस? संचिता, अगं संचिता कुठेस? संचिता. मम्मा, मम्मा, मम्मा काय झालंय? संचिता, मला टेन्शन आलंय ग खूप. मम्मा, मम्मा शांत व्हा. काय झालंय? आणि आणि कसलं आलं इतकं टेन्शन तुम्हाला? संचिता, माझा सोन्याचा हार सापडत नाहीये ग. मम्मा, मम्मा, हे बघा, तुम्ही शांत व्हा आधी.
तुम्ही रूम मध्ये चेक केलंय का सगळं? अगं मी 4 वेळा रूम साफ करून बघितली तरी पण सापडत नाहीये तो हार. मम्मा तुम्हीच कुठेतरी ठेवला असेल. कपाटात वगैरे चेक केलंय का तुम्ही? शालिनी, हार ह्या घरातून कुठेही जाणार नाही. घराभोवतीची सिक्युरिटी एकदम कडक आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. उगाच तुम्ही पॅनिक होऊ नका. अहो 4 वेळा रूम मध्ये शोधला पण सापडतच नाहीये. माझा मोठा सोन्याचा हार चोरीला गेला. एवढ्या वर्षात एक गोष्ट इकडची तिकडे नाही झाली आणि आता हा हार. देवा. मम्मा शांत व्हा हो. शालिनी, रडणं बंद करा तुम्ही आता. अरे इकडे तिकडे कुठेतरी हार ठेवला गेला असेल, सापडेल तो तुम्हाला. हे बघा, स्वानंदी आपली रूम साफ करते ना, मग तिला सांगा, ती शोधून देईल. काना कोपरा शोधायला सांगेल, सापडेल तो हार. स्वानंदी, डॅड होती सकाळपासून आलीच नाहीये. ही काय चेक करणार आहे? म्हणजे म्हणालीस ती आली नाही अजून? नाही ना. काल माझ्या मैत्रिणी बोलल्या तिला तर अख्खं घर डोक्यावर घेतलं. मणीकडे तक्रार केली, ह्यांच्याकडे तक्रार केली, हे मला किती बोलले. मी सांगते तुला, ती डूक धरून बसली असणार आणि रागाच्या भरात माझा हार चोरला. माझा सोन्याचा हार. हो, नाही म्हणजे मम्मा बोलतायत त्यात तथ्य आहे. स्वानंदीच रूम क्लीन करते ना तुमची, त्यामुळे तुमच्या रूम मध्ये कुठली गोष्ट कुठे आहे हे तिलाच माहित असतं डॅड. म्हणजे मम्मांचा हार स्वानंदीनेच चोरलाय की काय? स्वानंदी, अहो चला आपल्याला निघायचंय. मणी सर, मी अडकलीये. काय? म्हणजे माझे केस अडकलेत. केस अडकलेत? कशात? मंगळसूत्रामध्ये. मंगळसूत्रात? एक काम करा, बाहेर या, मी बघतो. नाही नको. अहो का? हो, तुम्ही माझ्या वेंदळेपणावर हसणार. नको. अहो मी का? तुम्ही या, मी नाही हसणार. प्रॉमिस? हो प्रॉमिस. पक्का प्रॉमिस? पक्का प्रॉमिस. या बाहेर. कुठे? हे निघतच नाहीये. असं कसं अटकलं ते? मणी सर, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं तुम्ही हसणार नाही म्हणून. हो बरं, बघू. मी नको, राहू द्या. बरं, सॉरी, मी काढण्याचा प्रयत्न करतो. बघू.